नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता मंत्रिमंडळ बैठक जी पार पडलेली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मंत्रिमंडळाने मिळून आता 9व्या हप्त्याविषयी महत्त्वाची घोषणाच केलेली आहे आणि आता या दिवशी हे पैसे जमा केले जाणार आहेत। कोणता तो दिवस असणार आहे, किती रुपये जमा होणार आहेत, कोणकोणते हप्ते कशा पद्धतीने पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतं काम करायला सांगितलंय, ते काम जर क्लिअर असेल तर तुमच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत, अन्यथा तुम्हाला ह्या लाभ येणार नाही। त्यामुळे हे काम करून घेणं गरजेचं आहे। कोणते काम असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पडलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे 4 काम सुद्धा करून घ्यायचे आहेत। त्यानंतरच 9व्या हप्त्याची अपडेट महत्त्वाची तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि सर्व सांगितलेले काम करून घ्या, तरच तुम्हाला सर्व काही पैसे आणि सर्वात महत्त्वाची जी योजना चालू आहे तुमच्यासाठी नमो शेतकरी योजना, या योजनेचा लाभ सुरळीतरित्या वितरित होणार आहे। अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता अथवा या योजनेतून बाहेर सुद्धा काढलं जाऊ शकतं। त्यामुळे 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट जी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी हे पैसे टाकले जाणार आहेत आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 रुपये प्लस 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपये जमा होणार आहेत। कशा पद्धतीने कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात एकत्रितरित्या 4000 रुपये टाकले जाणार आहेत, सर्व काही महत्त्वाची अपडेट आणि डेट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आणि आता हे पैसे कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टाकले जाणार, सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेऊयात, नमो शेतकरी योजनेमध्ये तुम्हाला 9व्या हप्त्याचे जे पैसे येणार आहेत ते कधी येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आणि याची यादी समोर आलेली आहे का, याचा JR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे का, मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे का, सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे आता ती तुमच्या समोर आपण घेऊन येत आहोत। कारण आता संपूर्ण लक्ष जे शेतकऱ्यांचं लागलेलं आहे, 8वा हप्ता जो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेला होता, त्यानंतर आता 9व्या हप्त्याची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला लागलेलीच आहे। त्यामुळे आता 9व्या हप्त्याचे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आणि कोणते जिल्हे आणि कोणती यादी समोर आलेली आहे, तुमचं नाव यादीमध्ये आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि सर्व काही अपडेट याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। दुसरा एकही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, एकाच व्हिडिओत संपूर्ण काही अपडेट पाहायला भेटणार आहे। तारीख जी जाहीर झालेली आहे 9व्या हप्त्याची ती आता महत्त्वाची असणार आहे आणि त्याच दिवशी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडल्याचे क्रेडिटचे मेसेज यायला चालू होणार आहेत। त्यामुळे तो दिवस अति महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच दिवशी हे पैसे टाकले जाणार आहेत। यादी समोर आलेली आहे, ती यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, या जिल्ह्यात आणि यादी, या 3 गोष्टी आणि तारीख सर्वात महत्त्वाची असणार आहे। किती असणार आहे ती तारीख, कोणत्या दिवशी पैसे पडणार, हीच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेत सर्वात महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आणि आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, JR प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडण्याचा मार्ग सुकर झालेला आहे, मोकळा झालेला आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जाणून घेणार आहोत, नमो शेतकरी योजना जो 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहे। DBTच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जात असतात आणि याच माध्यमातून आता पैसे टाकण्यासाठी 4 काम महत्त्वाचे सांगितले गेलेले आहेत। ते 4 काम कंप्लीट असतील तर तुमच्या खात्यात हे पैसे लगेच टाकले जाणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही। परंतु हे DBTच्या माध्यमातून पडत असल्यामुळे हे 4 काम अति महत्त्वाचे ठरणार आहेत आणि ते केल्यानंतरच हे पैसे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत। पण शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार, कोणते शेतकरी हे अपात्र राहणार किंवा प्रलंबित राहणार, नंतर त्या शेतकऱ्यांना पैसे टाकले जाणार का, सर्व काही मनातील शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। नमो शेतकरी 9व्या हप्त्याची जी तारीख आहे
ती घोषणा करण्यात आली आणि आता या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे टाकले जाणार आहेत. कोणते शेतकरी असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत आणि किती रुपये पडणार आहेत, कोणत्या दिवशी पडणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे कसं, तर 8व्या हप्त्याचे ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता दिला जात असतो. परंतु PM किसानचा 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पडला त्या शेतकऱ्यांना हा 8वा हप्ता टाकण्यात आला. आता 23वा हप्ता प्लस 9वा हप्ता येणार का, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण 22व्या हप्त्याच्या आधारे 8वा हप्ता टाकला गेला, परंतु आता 23व्या हप्त्याच्या आधारे 9वा हप्ता टाकला जाणार का? हो, 100% खरंय. 23वा हप्ता ज्यावेळी PM किसानचा येणार त्याच वेळी 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात टाकले जाणार आणि आता 23व्या हप्त्याची सुद्धा तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता 9वा हप्ता आणि 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना 23वा हप्ता पडणार आहे त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता सुद्धा पडणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट 4,000 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आहे. कारण PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असे दोनही जे हप्ते असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी क्रेडिट केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे. त्यामुळे तीच अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना तीच अपडेट देत आहोत. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करून घ्या. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाच्या तारखा ज्या असतात, ज्या दिवशी पैसे पडणार असतात त्या अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम फक्त आपलं चॅनल करत असतं. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. चला तर जाणून घेऊयात. 9वा हप्ता हे काम करा तर लगेच पैसे जमावणार आहेत. कोणतं काम करायला सांगितलेलं आहे शासनानं, महत्त्वाचे ज्या अपडेट दिलेले आहेत, 4 काम सांगितलेले आहेत. DBTच्या माध्यमातून पैसे येण्यासाठी हे 4 काम महत्त्वाचे असतात. हे 4 काम नक्की कोणते आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. हे 4 काम स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. कोणते 4 काम करायचे आहेत. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जर पैसे तुमच्या खात्यात तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र हे पैसे येण्यासाठी 4 काम गरजेचे आहेत. पहिलं काम करून घ्यायचे आधार सीडिंग, दुसरं काम करायचं बँक लिंक, तिसरं आहे 7/12 लिंक आणि चौथा आहे फार्मर ID कार्ड. हे 4 काम आहेत, महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येण्यासाठी हे 4 काम सर्वात महत्त्वाचे करणं गरजेचं आहे. आता हे सर्व करा तरच पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. पहिलं काम आपण जाणून घेणार आहोत आधार सीडिंग. DBTच्या माध्यमातून हे पैसे येत असतात, त्यामुळे आधार सीडिंग करणं गरजेचं असतं. जर आधार सीडिंग केलेलं असेल तरच हे पैसे टाकले जात असतात, अन्यथा हे पैसे पडणार नाहीत. बँक लिंक म्हणजे आधार आणि बँक तुमचं खातं लिंक असणं गरजेचं असतं, त्यानंतर बँकेत पैसे आल्याचा मेसेज क्रेडिट होऊ शकतो. 7/12 लिंक म्हणजे लँड सीडिंग. तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढला नसेल, फार्मर ID कार्ड हा 7/12 लिंक म्हणजे लँड सीडिंग करून घ्या. तरच या 4 गोष्टी जर तुम्ही कंप्लीट केल्या तर तुमच्या खात्यात हे पैसे येण्यापासून कोणी रोखणार नाही. PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अशा दोनही हप्ते जे असणार आहेत ते सर्व शेतकऱ्यांना पडणार आहेत, परंतु हे 4 काम केल्यानंतर. त्यामुळे अति महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि हे 4 काम तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दिवशी या जिल्ह्यात हप्ता वितरण होणार आहे. तारीखसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणती तारीख असणार आहे, कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत आणि कोणत्या दिवशी आणि कोणत्या जिल्ह्यात, सर्वात महत्त्वाची अपडेट. आता तारीख तर आपण पाहणारच आहोत, परंतु कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्यातील त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण आता हे पैसे या जिल्ह्यातील फक्त त्या शेतकऱ्यांना पडणार आहेत ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव असणार आहे. आणि त्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला कुठे काय करायचं आहे, सर्व काही डिटेल माहिती आपण सांगणार आहोत. त्या अगोदर आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत, त्याची डेट काय असणार आहे आणि कधीपर्यंत हे क्रेडिटचे मेसेज तुमच्या खात्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. पहिला जिल्हा असणार आहे, पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पहिला जिल्हा असणार आहे कोणता, तर पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर. मित्रांनो, पहिल्या जिल्ह्यात अहिल्यानगर सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये
आता पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे आणि डायरेक्ट 4,000 रुपयांचं क्रेडिट सर्व शेतकऱ्यांना केलं जाणार आहे. दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे टाकले जाणार आहेत. आणि तिसरा आहे नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आतुरता लागलेली होती की नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 23वा हप्ता कधी पडणार. तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा पैसे पडणार आहेत. इकडे आहे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पैसे टाकले जाणार आहेत. इकडे आहे वाशिम, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे पडणार आहेत. इकडे बीड आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, इकडे गडचिरोली आहे, वर्धा आहे, इकडे मुंबईमध्ये पण पडणार आहे, ठाणेमध्ये पण पडणार आहे, सातारा, पुणेमध्ये पण, ठाणे, रत्नागिरी, रायगडमध्ये पण पडणार आहेत. पहिला टप्पा सांगितलेला आहे. दुसरा टप्पा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण आता दुसरा टप्पा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, कारण त्याची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण ते सांगणार नाही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ही सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. अशाच प्रकारच्या अपडेट आपण आपल्या चॅनलवरती सतत घेऊन येत असतो. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.